सांगली लोकसभेमध्ये राहिला 3,15,000 मतदान दिलं आम्ही. बाबा त्याच्यात मुस्लिमांचं मतदान होतं, ख्रिश्चनांचं होतं, दलितांचं होतं. याचं तर भान पाहिजे का नाही त्याला? त्यांना वाटतंय की ख्रिस्ती समाज इकडं मारलं की दुसरा गाल पुढं करतोय. आता ते बदललंय. आता आम्ही तुमचं थोबाड फोडण्यासाठी तिथं आलो. मी कोल्हापूरच्या सभेमध्ये बोललो, ख्रिश्चन लोकांच्यासाठी सांगतोय, इकडं मारलं की दुसरा गाल पुढं करणं हे दिवस आता संपलेले आहेत. अमेरिका ख्रिश्चन आहे का नाही? अमेरिकेची लादेनं जरा कळ काढली तर त्याला शोधला, मारला आणि समुद्रात प्रार्थना करून पुरला. आणि आम्ही तर स्मशानभूमीत जाणारे आम्ही आहे, पुरणारे आम्ही आहे. कोण आहे? आणि म्हणून विधानसभेचा आमदार म्हणून काय बोलावं याचं भान त्याला नाही. आमदार म्हणून जी शपथ घेतली जाते त्या शपथेमध्ये त्या घटनेचा अवमान होणार नाही अशा पद्धतीचं मी वर्तन करेल अशी त्या आमदाराने शपथ घ्यायची असते. आणि घटनेमध्ये अशी तरतूद आहे, त्या देशातल्या अल्पसंख्याकांचं संरक्षण करणं हे घटनेचं काम आहे. आणि म्हणून गोपीचंद पडळकर दोषी नाही, त्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा त्याला जबाबदार आहे. ते कोकणातलं पिट्टू ते काय म्हणते, मस्जिदीमध्ये घुसून मारो परत जाशील का? दिवसा 100 जनावर सोलणारा मुसलमान आणि ते सोलणारा आणि खाणारी आंबोजन कोणाला भीती घालता तुम्ही? हे ठोका ठोकीचा धंदा नको म्हणून आम्ही ख्रिश्चन झालोय. आम्ही ख्रिश्चन झालोय म्हणजे आम्हाला ठोका ठोकीचा धंद्याचा कंटाळा आलाय. नको, आम्हाला शांतता पाहिजे म्हणून आम्ही ख्रिश्चन झालोय. अरे हिंदू हिंदू म्हणणाऱ्यानो, तुमच्या धर्मात बदल करा, तुमच्या तत्वात बदल करा, तुमच्या वर्तनात बदल करा. गेल्या आठवड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सिंदखेड या गावामध्ये मातांग समाज पोरगं नेलं. त्या हिंदूने 12 तास प्रेत तिथे ठेवलं, स्मशानभूमी दिली नाही. तुमच्या अशा वागण्यानं आम्ही धर्मांतर करतो ना. पडळकर म्हणतोय पैसे दिलं म्हणून धर्मांतर केलं, भाकर दिलं म्हणून धर्मांतर केले का? आम्ही सन्मानासाठी धर्मांतर करतोय, स्वाभिमानासाठी धर्मांतर करतोय. तुझ्या हिंदू धर्मामध्ये आमच्या मांग महा ढोल तबाल साडी माळी तेली कपडी कोयती नाही धनगर सुतार लवार कुंभार मांग मार यांना सन्मान नाही. आणि म्हणून आम्ही धर्मांतर करायलोय ना. तुझ्या धर्मात जर समता असती आणि आम्हाला माणूस पण जगण्याची संधी असती तर कशाला आम्ही धर्मांतर केलं असतं? अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं का? का केलं? 1927 ला बाबासाहेबांनी फक्त पाण्याला हात लावला. पाण्याला हात लावला तर हिंदू लोकांनी दगडफेक केले, अनेक माणसं जखमी झाली, अनेक माणसं जखमी झाली. त्यानंतर 24 ला बाबासाहेब म्हटले त्याच्यात बदल करा. आणि 35 ला बाबासाहेब आंबेडकर नाशिकला गेले, येवल्याला गेले. येवल्याला सगळे हिंदू नगरसेवक पळून गेले, एकच मुसलमान नगरसेवक उपस्थित होता. बाबासाहेब म्हणले नगरसेवक कुठं आहेत? ते म्हणजे महाराज पोरगे तरी शिवाय शिवली म्हणून पळून गेले. ती तुमची अवलाद असली, ती तुमची अवलाद. त्याच्यात बदल करा. अजून सुद्धा वेळ गेलेला नाही. तुम्ही ख्रिश्चनांना आजगर म्हटलाय, महाराष्ट्राने गेल्याशिवाय सोडणार नाही. जसा तुमचे चटके त्या जातीला बसतील तिची जात. कोण बौद्ध होऊ लागलेला आहे, कोण ख्रिश्चन होऊ लागलेला आहे, कोण मुस्लिम होऊ लागलेला आहे. मित्रांनो, बदल करा तुमच्यामध्ये. गोपीचंद पडळकर तुझ्या त्या फडणवीसला जाऊन सांग की धर्मात तर काय तर बदल कर म्हणून. हे बदलाला स्मशानभूमी आम्हाला देण्यात आला. ए पडळकर,
मांगाची स्मशानभूमी आहे सांगलीमध्ये, आहे का नाही? गुघाण झाल्या स्मशानभूमी. तिथे जाण सांग की मांगाला बाबा स्मशानभूमी दे म्हणून. तो नितीन शिंदे लेका तुझ्या बॉडी एवढ्या आमच्या मांड्या आहेत, बॉडी एवढ्या आमच्या मांड्या आहेत. तिथं ख्रिश्चनांना आणि मुस्लिमांना स्मशानभूमी दिली तर तिथं पण अडवया लागले. त्याला सुद्धा तुम्ही जागा देणार झालायच आमच्या. कशाला राहायचं आम्ही हिंदू म्हणून? आम्ही आज शाहीर सांगतो, हिंदू धर्म नाही, हिंदू धर्म नाही. धर्म म्हणलं की 3 प्रक्रिया असतात. हिंदू म्हणलं की धर्माचा संस्थापक सांगायला लागतोय, धर्म म्हणलं की धर्माचा संस्थापक सांगायला लागतोय. तो संस्थापक एक पुस्तक लिहितो, त्याला धर्मग्रंथ म्हणतात. आणि माझ्या धर्मात माणसानं कसं यायचं याचा एक विधी लिहून ठेवला जातो, त्याला धर्म म्हणतात. या मुस्लिम धर्म मोहम्मद पैगंबर संस्थापक त्यांना लिहिलेलं पुस्तक कुराण आहे का नाही, धर्मग्रंथ आहे. आणि सुलता झाल्याशिवाय मुस्लिम होता येत नाही, कट करूनच आत घेतात. या ख्रिश्चन धर्म येशू ख्रिस्त संस्थापक त्यांना लिहिलेलं पुस्तक बायबल धर्मग्रंथ आहे. आणि बाप्तिस्मा झाल्याशिवाय ख्रिश्चन होता येत नाही. धर्म भगवान गौतम बुद्ध हा संस्थापक आहे, त्याने लिहिलेलं पुस्तक बुद्धाने धम्म आहे. आणि विधी झाल्याशिवाय बौद्ध होता येत नाही. गोपीचांद तुझ्या धर्माचा संस्थापक सांग की, सांग तुझ्या धर्माचा संस्थापक. तो प्रश्न मी बीड मध्ये विचारला, आमच्यातच उठलं. म्हटलं आहे की यार, म्हटलं सांग की शंकराचार्य 4 आहे का गेलं कुठला? मग मला माहित नाही. गोपीचंदाने आवाहन करतोय, हिंदू धर्माचा संस्थापक सांग. त्या संस्थापकाने एक पुस्तक लिहिलंय, तो पुस्तक धर्मग्रंथ म्हणून मान्यता आहे का? 2 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या ब्राह्मणांनी सुप्रीम कोर्टाच्या समोर गीतेला सादर केलं, धर्मग्रंथ म्हणून डिक्लेअर करा. कोर्टाने नो म्हटलं. धर्मग्रंथ नाही, संस्थापक नाही. आणि या देशातल्या साडी माळी तिन्ही तांबडी पैकी न्हावी दंगल सुतारला वार मुबार माग मार डोरचा बार ही साडी गोसळी काही काडी पाच बदली मराठा कुणबी मराठा. त्यांचा हिंदू म्हणून काय विधी झालाय का? तुम्ही पण होताचा हिंदू झालाय का? ब्राह्मणांची मंद होते, आमचं काहीच होत नाही. आणि म्हणजे आमचा हिंदू, हिंदू काय बिंदू? ज्या धर्मानं आम्हाला नाकारलं, ज्या धर्मानं आमच्या सावलीचा विचार मांडला, ज्या धर्मानं आम्हाला गावाच्या बाहेर ठेवलं, ज्या धर्मानं आम्हाला वरून पाणी वाढलं, ज्या धर्मानं आमच्या आया बहिणींना शिकायची संधी दिली नाही, बोलायची संधी दिली नाही. मी तर बसलेल्या महिलांना विचारतो, तुमच्या पाठीमागच्या 4 पिढीत कोण कलेक्टर, डीआयजी, डीएसपी, एमए, एमए झालाय का? अरे गोपीच्या, तुझ्या धर्मानं आम्हाला शिक्षणाची दार बंद केली होती. ख्रिश्चन मिशनरी आला, ख्रिश्चन मिशनरी आला आणि मग आम्हाला शाळेची दरवाजा खुली झाली आणि भारावून गेलो. सावलीचा विटाळ मानणारा तुझा हिंदू धर्म आम्हाला शाळेत प्रवेश देत नव्हता. त्यावेळेस ख्रिश्चन मिशनरी आला, आमच्या खांद्यावर हात ठेवून मला चल शाळेत, आणि भारावून गेलो. अन्नासाठी तुकड्यासाठी धर्मांतर नाही केलं, सन्मानासाठी आम्ही धर्मांतर केलं, स्वाभिमानासाठी आम्ही धर्मांतर केलं. रे गोपी, एक चर्च मध्ये तुझ्यावर सुद्धा आमचा पाद्री आशीर्वाद मागतोय. गोप्याला चांगला यश येऊ दे, पुढच्या इलेक्शन मध्ये चांगला निवडून दे असं म्हणतोय आमचा पाद्री. म्हणते का नाही? तो काची भाषा करतो, कुणाला सांगतो ठोकायचं? मांग मा ठोकणारी माणसं होती आणि हे कन्वर्ट मांग मारायची. ही काय इंग्लंडहून आलेली नाहीत. लाल बड कोण आहे का तिथं? नक्कीच आली आहे. मालक आहे. 700 किलोचं जनावर 5 किलो. आमचा नाद करू नका. मरणाची भीती कोणाला दाखवताय? आम्हाला. मरण आमच्या 5वीला पुजलंय आणि
गोपी ठोकणारा कोण जगायला आलाय का? ती पण मरल की, किड्या पडून मरल, म्हातार होऊन मरायला का आमची जगायला कोण आलाय? म्हणून पालकांना सांगतोय लय घाबरू नका. मरण हा शेवटचा टप्पा असेल तर घाबरायचा का? झाला मी आता ऍडमिट आहे, तिथनं आलोय. मरण शेवट आहेच की, शेवट आहेच की. हो माझ्या बांधवानं, माझ्या आई बहिणीनो, मरणाला घाबरायचं नाही. येशूचं नाव घेता तुम्ही. येशूनं प्रस्थापिताच्या विरोधात लढाई केली म्हणून त्यांना सुळावर चढवलं. येशूची लढाई प्रस्थापिताच्या विरोधात होती, गरिबांच्या बाजूने होती. आज तुमची लिडरशिप गरिबांची आहे. गोपीचंद पडळकर बोलतात त्याला आधार आहे. त्याचं असं मत आहे, लयच हिंदूचं बोललं की मंत्री करतील, लयच ख्रिश्चनांना मारलं की मुख्यमंत्री करतील. मराठ्याला देना झाल्यात मुख्यमंत्री बदलायचं काय आहे? काय तर उगा स्वप्न बाळगत आपलं बोलत चालू म्हणतो मी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आहे आणि ख्रिश्चनांच्या रक्षणासाठी आहे आणि बौद्धांच्या रक्षणासाठी आहे आणि दलितांच्या रक्षणासाठी आहे, असं मी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा संस्थापक अध्यक्ष त्याला आव्हान करतोय. आणि म्हणून गोपीचंद लय बोलायला लावू नको बाबा. सभागृहामध्ये जर कुठल्या विरोधी आमदाराने हा विषय घेतला नाही तर त्याला मत टाकायची नाही. जत मध्ये पै पाहुण्यांना निरोप द्या, गोप्याला की मत द्यायचं आणि दिलं तर आमचा तो नाही. मत हे ताकद आहे माझ्या या बहिणीनो. हे मताचं दूध पिऊन गोपी बोलू लागला आहे आमदार झाल्यामुळे, आहे का नाही? आणि म्हणून हा विषय जो पक्ष जो आमदार घेईल तो आमचा. जर हा विषय सभागृहामध्ये जर कोण घेत नसेल तर तो आमचा नाही. ही घोषणा ह्या मोर्चाच्या माध्यमातून तुम्ही करा. लय तुम्ही डोसक्यात घेऊ नका, कोण तुम्ही मारतील, ठोकतील. आणि बायबल मध्ये म्हटलं की हे असं होणार आहे, असं होणार आहे. असं होणार नुसतं मार खात बसायचं का? तसं सुद्धा आम्ही करू शकतो हे आपल्याला दाखवावं लागेल. माझ्या बहिणी मोठ्या संख्येने आलात. वाड्या वस्तीवर, गावात, खेड्या पाड्यावर त्यांची काय माणसं पिलावर फिरू लागलेली आहे. तुमची भीती वाटली पाहिजे त्यांना, असं वागलं पाहिजे. आणि कोण पालक वगैरे काय घाबरू नका. ती माणसं आहे, मी माणसं आहे. त्याचा जन्म 9 महिने 9 दिवसाचा आहे, आमचा काय 10 महिन्याचा आहे का? आमचा आहे 9 महिने 9 दिवसाचा आहे. ते जे रक्त लाल आहे आपलंही लाल आहे. त्यालाही मृत्यू आहे ना आम्हालाही मृत्यू आहे. चुकलाय कोणाला मृत्यू. आणि म्हणून मुस्लिमाला साप म्हणतोय तो हिरवा. कशाला गोपी मुस्लिमाचा नाद करतोय? 50 बकरी फाडणारी जाती आहे का नाही? शांत काय आहे? त्यांना शांततेनं धंदा करायचा आहे म्हणून शांत आहे. आणि इथं आलं तर काय होईल? पोटापर्यंत पाणी आलं तर काय होईल का नाही? सरळ गणित आहे. आणि म्हणून गोपीचंद लय बीजेपीने काहीतरी दिले म्हणून बोलू नको. प्रत्येकाचा शेवट असतोय. आज बीजेपी आहे, उद्या काँग्रेस येईल, काँग्रेस जाऊन तिसरा येईल. पण ह्या सगळ्या जबाबदाऱ्या मुख्यमंत्र्याच्या माझ्या बांधवाडो. मूक संमती तो मुख्यमंत्री देतोय. मशिदीमध्ये घुसून मारो त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलायला पाहिजे होतं का नाही? त्याच्या आड तो मूक संमती देतोय. गोपीचंद बक्षीस लावलंय 11 लाख. अरे पैशातच आहे आम्ही आता. पूर्वी काय पैसा दिले हाला असं, आता काय वर्गणी काढली तर 11 लाख मला काय 11 लाख. अरे गोपीचंद पडळकर हे लोकशाही ही हुकुमशाही नाही. हुकुमशाही मध्ये हुकुमशाही बक्षीस लावत असतो. लोकशाही मध्ये जर असं पण बक्षीस लावत असेल तर सभागृहामध्ये एकमेक ठराव करून त्याचा आमदारकी पद रद्द झाला पाहिजे. जर तो ठराव केला नाही, आमदारकी रद्द झाली नाही तर आम्ही उद्या बक्षीस लावणार. आम्ही पण बक्षीस लावणार. तुझा 11 लाख असेल आणि 11 रुपये का होईना लावणार. पण आम्ही लोकशाही बाबासाहेबांची घटना असल्यामुळे आम्ही तसलं काय करत नाही.
पण करायची वेळ आली तर सुट्टी पण देणार नाही. अशा पद्धतीची गर्जना तुम्ही करत राहिलं पाहिजे. कर्म हा ते एक म्हटलंय तो आरक्षण कर्मचारी गोपीचंद आरक्षण गेलेच आमचं आता. लय आरक्षणाची आम्हाला काळजी नाही, सगळंच खाजगी केल्यामुळे कुठं लागलं आरक्षण. पण असं म्हटलंय नगरपालिकेमध्ये जातीचे दाखले शोधा, शिक्षण असेल त्यालाच नोकरी द्या. त्याला माहित नाही कायदा. 5 वर्ष एखादा कर्मचारी पूर्ण झाला की त्याला जातीचा दाखला लागत नाही, तो परमनंटच होतोय. बर कर्मचाऱ्यांचा दाखला शोधायला काय बामण झाडाला येणार आहेत का तुझी? आणि असं म्हटलं माझ्या कर्मचाऱ्यांनो 3.5% ब्राह्मण झाडाला आला पाहिजे. सवर्ण माणसाच्या हातात सुद्धा झाडू आला पाहिजे. गेल्या तर नोकरी जाऊ दे, पण त्यांच्या हातात झाडू येते की आम्ही झाडायचं, आम्हीच घाण काढायची. आम्हाला नोकरी म्हणजे काय दिलं? झाडू कामगारच की दिलं, दुसरं काय कलेक्टर केले का काय? आणि गोपीचंद पडळकर एवढे टोकाला चालले, त्याला वाटतंय लय बोलले की मंत्री करतील, पण मंत्रीपद काढून घेण्याचं काम सुद्धा सर्वसामान्य जनतेकडे असतं. मत महत्वाचं असतं. एक मत कमी पडला तर गोपीचंद ग्रामपंचायत सदस्य होता येत नाही, एक मत कमी सरपंच होता येत नाही, एक मत कमी पडलं तर आमदार खासदार मुख्यमंत्री नव्हे पंतप्रधान होता येत नव्हे, एक मत कमी पडलं तर राष्ट्रपती होता येत नाही. ही तर मताचं पुंजकच आहे, मतच आहे जमली सगळी. आणि म्हणून गोपीचंद लय चिव करू नका. अजून आम्ही तसा भाग घेतलेला नाही, अजून आम्ही भाग घेतलेला नाही. आम्ही का आलो इथं पाठिंबा द्यायला? तुम्ही ख्रिश्चन जर झाला तर मुळात मांग मारत आहे तुम्ही. आमचं रक्त एक आहे, आमचं रक्त एक आहे, आमची ना एक आहे, म्हणून आम्हाला ती कळे द्या. आणि म्हणून गोपीचंद पडळकर त्यांच्या पिलावळीला घाबरू नका. होऊ दे की मारामारी झाली तर होऊ दे की, कशाला बी काय मारामारीला नव. त्यांच्याकडून आलं तर काय गप बसणार आहे का कोण? आणि कुणाला जाऊन मारतोय का? आणि कुणाला जाऊन मारतोय का? ती मारणं म्हणजे तो गुन्हा आहे, पण घरात येऊन हात वर करून बसणं तो सुद्धा गुन्हा आहे. आला तर गरीब पलीकडे जाता कामा आपल्या वसाहतीत आला तर तो सुट्टी त्याला नाही. आम्ही मात्र कुठल्या वसाहतीमध्ये जाऊन कुणाला धर्मांतर करतोय? वडलं ये रे ख्रिश्चन हो बौद्ध हो असं कोण म्हणतोय? कोण म्हणत नाही. त्यांना नुसतं निमित्त लागतंय. अल्पसंख्याकांच्या विरोधात बोलायचं ते निमित्त ऋतुजाच्या मार्फत मिळालेलं आहे. आणि ऋतुजा सुद्धा आमची लेख आहे ती. आणि मी इथं निवेदन वाचलं ना, असाल हिंमत मुख्यमंत्र्याची तर सीआयडीची इन्क्वायरी लागू दे सीआयडीची इन्क्वायरी. कुणामुळे ती मिळेल क्लिअर होऊ दे. जर पायकामुळे मिळेल आम्ही पायकाला उचलून त्यांच्या ताब्यात देतो. पण साफ म्हणून जमीन थापडण्यात काय अर्थ नाही. साफ म्हणून जमीन थापण्यात काय अर्थ नाही. तुझं सरकारला लाव ना सीआयडीची इन्क्वायरी, लाव ना, शोध ना, त्याचा शोध घे. पण ह्यानं नुसतं निमित्त आहे. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, या सांगलीमध्ये मुस्लिमांना आणि ख्रिश्चनांना जमीन मिळाल्या स्मशानभूमीची, तिथे सुद्धा तो नितीन शिंदे आडवा यायला लागलाय. त्याला वाटतंय दाढी राखली मी शिवाजी झालोय. हे छत्रपती शिवाजी महाराजांना नाव घेताना सुद्धा अभिमान वाटला पाहिजे. मुस्लिमांच्या विरोधात बोलणाऱ्यानो आणि शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्यानो जावा, कुठल्याही किल्ल्यावर जावा. मस्जिद आहे का नाही? अरे शिवाजी महाराज मुस्लिमांच्या विरोधात असते तर मस्जिद उद्ध्वस्त केली असती. सुरतेच्या लुटीमध्ये कुराण सापडलं, सन्मानानं शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याच्या मुस्लिमांना दिलं का नाही? आणि हे म्हणतात मुस्लिम आमचा शत्रू. साप आहे, मग साप आहे तर डसणारच. साप आहे म्हटलं का नाही मग डसणारच. सापाचं कामच आहे डसायचं. नाचगर आहे म्हटलं गिळणारच. तूच मार्ग करून द्यायलाय आम्हाला. आणि म्हणून आम्ही ख्रिश्चन झालोय, बौद्ध झालोय, त्याच आम्हाला हा दंगा नको आहे, मारामारी नको आहे. पूर्वी केले आम्ही. हलग्या लावून दरोडा घातलेली जात मांगाची महाराज आहे. हलग्या लावून अण्णाभाऊ साठीची कथा वाचा फकीरा, हलग्या लावून दरोडा घातल्यात. तू काय सांगतो आता मला ठोकायला? आम्हीच होतो ठोकायला.
आम्हाला न्यायचे, त्याला उचला रे, त्याला न्या रे, त्याला पळवा रे, आम्हीच काम करत होतो. ते आता कंटाळा आलाय. शांततेनं चर्च मध्ये जाऊन सगळ्यांच्यावर आशीर्वाद मागणं हे आम्हाला आत्मिक समाधान मिळतं म्हणून आम्ही ख्रिश्चन झालोय. आम्ही पण ठोकण्यासाठी मारण्यासाठी ख्रिश्चन झालेलो नाही. पण चर्च मध्ये घुसू, मस्जिदीमध्ये घुसू, मुस्लिमाचे कोण आहेत का? मस्जिदीपर्यंत आले प्रकरण, मस्जिदीपर्यंत प्रकरण आले. आता सावध राहिलं पाहिजे. आणि ह्या दोन मुस्लिम आणि ख्रिश्चन आणि बौद्ध, काल आम्ही 250 लोकांना बौद्ध धर्मांतर केलंय कोल्हापूरमध्ये. कालच धर्मांतर केलंय. माझ्या नेतृत्वाखाली 250 लोक बौद्ध झालेले आहेत. आणि तिथे सांगितलं गोपी आढावा आम्हाला, आज 250 मांगाची माणसं बौद्ध झाले म्हणून सांगितलं. वा ना, कशात राहत त्या घाणीत. हिंदू धर्म हे डबकाय घाण आहे. तिथं वर्ण जात पोट जात हे सगळी घाणीतनं आम्ही बाहेर पडवली. गोपी आम्हाला पुन्हा तिकडे नेऊ नको, नेऊ नको. म्हणून तुझा धर्म असेल तर मी आव्हान करतो, धर्माचा संस्थापक सांग, त्या धर्माचा पुराणास म्हणजे हे बायबल आहे तसं धर्माचं पुस्तक सांग. आणि आमचा विधी कुठला झाला हिंदू म्हणून ते सांग. जर विधी होत नसेल, धर्मग्रंथ नसेल, धर्माला संस्थापक नसेल तर आम्ही हिंदू नाही. आम्ही मांग आहे, आम्ही म्हार आहे, आम्ही ढोर आहे, आम्ही चाबार आहे. आणि तिथून आम्ही आलेलो ख्रिश्चन आहे. आम्ही भारतीय आहे. एक शेवटचं उदाहरण सांगतो, माझं भाषण संपवतो. बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेला गेले होते इंग्लंडला. गोलमेज परिषद, तिथं गांधी पण गेले होते. बाबासाहेबांनी सांगितलं आम्हाला मागासवर्गीयांना 77 स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे. स्वतंत्र 77 स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे. गांधी म्हणाले आम्हाला तसं देता येणार नाही. इथून तिथून हिंदू सारखा आहे, आमच्यात भेद नाही. गोपीचंद वाचा तो इतिहास. इथून तिथून हिंदू एक आहे, आमच्यात भेद नाही असं गांधी म्हटल्यानंतर बाबासाहेब उठले, म्हटले आम्हाला इथून तिथून एक आहे म्हणतात. हे गांधी आम्हाला हरिजन म्हणतात. पण महाडच्या चौदाऱ्याला माझा हात लागलं तर दगडफेक झाली, लाठी खाट्या खाव्या लागल्यात. जर आम्ही इथून तिथून हिंदू एक असतो तर पाण्याला मला शिव दिला असता का नाही? दिला असता का नाही? ज्या पाण्यात कुत्री मांजर निवांत होतात त्या पाण्याला सुद्धा आमच्या माणसांना शिवायला स्पर्श करायला परवानगी नाही. आणि म्हणतोय आम्ही इथून तिथून हिंदू सारखे आहे. जर आम्ही इथून तिथून हिंदू सारखे असेल तर रामाच्या मंदिरामध्ये आम्ही जातो म्हटलं. ज्या दिवशी संघर्ष सुरू झाला त्याच वरून दगड फेक झाली. 120 माणसांची जखमी झाली. का मांग मार देवळात आली तर देव वाटतोय म्हणून आम्हाला 120 माणसांना जखमी केली. मग इंग्रजांना पटलं हिंदूंपासून मागासवर्गीय वेगळा आहे, तो हिंदू नाही. आम्ही हिंदू नसलेली माणसं, आम्हाला धर्म पाहिजे म्हणून आम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय, आम्ही बौद्ध धर्म स्वीकारलाय. दोघांना आम्ही मुस्लिम धर्म सुद्धा स्वीकारू. पण आता हे सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे. मुस्लिमाला काय तर झालं, ख्रिश्चन मला बरं झालं तिकडे गेले. ह्या तिघांनी सगळ्यांनी एक होऊन हे जे आलेलं आणीबाणीचं सत्र आहे त्याला लोटलं पाहिजे, माग सारलं पाहिजे. मी प्रकर्षण आमच्या आया बहिणींना सांगतो, तुम्ही धाडशी झाला तर आम्ही धाडशी, नाहीतर आमच्या म्हणतात कशाला हत्तीशी दांड खेळतोस, कशाला त्यांचा नाद करतोस, वंशाचा दिवा आहे वीज होते की. समाजासाठी एखादा दिवा विजला तर काय त्याचा पुतळा उभा राहील का नाही? आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही शांततेच्या मार्गाने जाणार माणसं आहेत. आतापर्यंत आम्ही शांततेनं मोर्चा काढलाय का नाही? जर हे लोण नाही थांबलं, राम सरांनी त्या गॅब्रेट सगळ्यांना तुम्हाला सांगतो, हे जर लोण थांबलं नाही, भाषा थांबली नाही तर दिल्लीच्या जंतर मंतरवर आम्ही मोर्चा करून जाणार. दिल्लीच्या जंतर मंतरवर जर गेलं तर जागतिक लेवलचे सगळे इलेक्ट्रॉनिक मीडिया असतोय तिथं. आणि या देशामध्ये मुस्लिम असुरक्षित आहे, ख्रिश्चन असुरक्षित आहे, बौद्ध असुरक्षित आहे, जैन असुरक्षित आहे. हे जर जगाला कळालं तर मोदीला अमेरिकेत येऊ देतील का? तो आमच्या माणसाला ते छळतोयस तुझा परत पडणार.
जागतिक लेवलचा विषय करू आपण हा. जागतिक लेवल घटनेमध्ये अल्पसंख्याकांचं संरक्षण करणं हे राज्यकर्त्याचं काम असतंय. आणि तो जर राज्यकर्ता ते संरक्षण करत नसेल तर तो विषय युनो मध्ये जातो. युनो मध्ये सगळ्या देशाचे प्रतिनिधी असतात आणि त्या प्रतिनिधीमध्ये त्या सभागृहामध्ये त्या देशाच्या लोकांना विचार जात काय भानगड आहे, अल्पसंख्याक का हल्ले होत आहेत, थांबवतोस का नाही का बघून घेऊ म्हणतात. म्हणून गोपीचंद पडळकर हे लोन जर थांबलं नाही, फडणवीस हे लोन जर थांबलं नाही तर जंतर मंतर आम्हाला जावं लागेल आणि जगाला सांगावं लागेल तिथे ख्रिश्चनावर हल्ले करतायत आणि हे मात्र मूग गिळून बसतायत. त्याचा निवाडा आता युनो मध्ये होईल. ते काम सुद्धा आपल्याला करावं लागेल. ते कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा लाभलेलं वचन पुरे करतो. जय भीम जय बुद्ध. या ठिकाणी मुस्लिम बांधव इथं अजून आलेले आहेत. ते आपल्याला जाहीर पाठिंबा